लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रस्त्यांची दुरावस्था, प्रहार शेतकरी संघटनेकडून जाहीर निषेध। बोलढाण परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोलढाण परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतीत कोणतीही दखल घेतली जात नाही। या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या नांदगाव प्रहार सेवक संदीप सूर्यवंशी यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी बोलढाण ते रोहिला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तुंबलेल्या पाण्यात बसून जाहीर निषेध व्यक्त केला। त्यांनी घाटमाथ्यावरील प्रजिमा 91/92 दुरुस्ती प्रकरणी ही रस्त्यावर बसून आपली तक्रार मांडली। संघटनेचे म्हणणे आहे की राज्यमार्ग 26 तसेच जातेगाव ते लोढरा, गोंडेगाव ते जवळकी, ढेकू ते न्यायडोंगरी, मन्याड फाटा ते नांदगाव हद्दीपर्यंतच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। या सर्व रस्त्यांचे काम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुगम मार्ग उपलब्ध करून द्यावा। तसे न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने जमा झालेला भीकरूपी निधी नाशिक येथे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना देण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले। हा प्रमुख जिल्हा मार्ग 91-92 आहे। आम्ही मागच्या 1-1.5 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक विभागाला कायम सांगतोय की या प्रतिमा 91-92 ची एवढी परिस्थिती खराब झाली। आज या रस्त्यामध्ये आज थोडा पाऊस कमी असल्यामुळे ही परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये कमी 3-3, 4-4 फुटाचे खड्डे पडले। या सार्वजनिक बांधकाम विभागाला लाज वाटत नाही। AC मध्ये बसून राहता, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ग्राउंडवर येऊन बघा तुम्ही। या 2-3 वर्षापूर्वी तुम्ही ज्या ठेकेदारांकडनं काम करून घेतलंय, तुम्ही मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज घेऊन काम करून घेता, त्याचे परिणाम हे सर्वसामान्य जनतेला भोगावं लागतं। हा बोलढाण रोहिला रस्ता आहे। हा कमीत कमी 5 किलोमीटरचा रस्ता आहे। हा 2 वर्ष पण टिकला नाही। त्यावेळचे जे स्थानिक अधिकारी होते ते अधिकारी आणि नाशिक विभागाचे मुख्य अभियंता असो, हे सर्व अधिकारी हे सगळे एकाच माळीचे मणी असतात। आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करून सांगायचं, येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही हा रस्ता सर्वसामान्य जनतेला जाणे योग्य बनवा। आणि तुम्हाला जर लाज वाटत असेल काही ते स्वतः येऊन इथं पाहणी करा। या रस्त्याची तुमच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळं आज ही परिस्थिती झाली आहे। याच्यावरती अपघात होतात। या अपघाताची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा इथं मार्केटला माल जाता येतो, माल जाता येतो त्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचं इथं जाणं येणं आहे। हे मुख्य अभियंता असो, कार्यकारी अभियंता असो, नाशिक विभाग, आम्ही या 2 दिवसात तुम्ही जर हा रस्ता नीट नाही केला तर बोलढाण भागामध्ये आम्ही प्रत्येक घरी जाऊन भीक मागू आणि तो भिकातून जमा झालेला पैसा तुम्हाला देऊ आणि त्याच्यात नाही काम करायला लावू। कारण तुमची परिस्थिती ही भिकाऱ्यासारखीच झाली आहे। आम्ही तुमच्या इथल्या नांदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जर सांगितलं की रस्त्याचे कामं करा, ते म्हणतात आम्हाला शासनाने बजेट नाही दिलं, आम्ही काय करावं? जर शासनाने बजेट नाही दिलं तर तुम्ही लोकांना खड्ड्यातून जाऊन देणार का? पण शासन जर बजेट नाही तर तुमच्या पगाराला बजेट कसं काय असतं शासनाकडे? जर काम नाही तर दाम सुद्धा नाही मिळालं पाहिजे तुम्हाला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध असो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.